महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर आणि दाऊद इब्राहिम मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी भारत देणार पाकिस्तानला. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाप्रकरणी प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रासह 6 जण अटकेत. पाकिस्तानच्या उच्चायोगाकडून व्हिसा मिळवून 2023 मध्ये गेली होती पाकच्या दौऱ्यावर. ज्योती मल्होत्राचा पाकिस्तानी दूतावासाला युट्यूबर व्हिडिओ. ज्योती 3 वेळा पाकिस्तानला गेल्याची हरियाणा पोलिसांची माहिती. ऑपरेशन सिंधूरबाबत भारताचं मोठं पाऊल. सर्वपक्षीय खासदार परदेशात जाऊन मांडणार भारताची भूमिका. भारत जगाला पटवून देणार दहशतवादाचा नापाक चेहरा. केंद्र सरकारकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांच्या निवडीमुळे काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण. काँग्रेसकडून जारी केलेल्या यादीत थरूर यांचं नाव नाही. भारताने हल्ला केल्याची पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची अखेर कबुली. हल्ल्याच्या 8 दिवसांनंतर भारतानेच पाकचं एअरबेस नष्ट केल्याचं पाक पंतप्रधानांकडून मान्य. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे हानी टळली. यांच्यामुळेच दक्षिण आशियातील युद्ध टळलं. पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या कबुलीमुळे नव्या वादाला तोंड. भारत पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होणार होतं, पण ते युद्ध मीच थांबवलं. युद्ध थांबवण्यात मिळालेलं हे माझं मोठं यश, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. छगन भुजबळांकडे खंडणीची मागणी. आयकर विभागाचा अधिकारी असल्याचं सांगत मागितली खंडणी. फार्म हाऊसवरती धाड पाडणार असल्याचा धाक दाखवणाऱ्याला अटक. अमित शहा यांच्यामुळेच भाजप शिवसेनेत दरी. शहा दिल्लीत आल्यावर कटुता निर्माण झाली, संजय राऊतांचा आरोप. नागपूरची महिला कारगिलमध्ये बेपत्ता. बॉर्डर ओलांडल्याने पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल्याचा संशय.